नागपुरात ड्रग्ज तस्करांवरील कारवाईला गती मिळावी या मुद्द्यावर भाजप आमदार प्रवीण दटकेंनी लक्षवेधी मांडली। तसंच ड्रग्ज तस्करांवर मकोका अंतर्गत कारवाई होणार का असा सवाल देखील आमदार दटकेंनी उपस्थित केला। त्यावर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी कठोर कारवाईचं आश्वासन दिलं। नागपुरातील गुन्हेगारी या संबंधात ऑपरेशन थंडरमध्ये सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये उत्तम झालं, जनजागरण झालं, सगळे लोक आहेत। पण माझी माननीय मुख्यमंत्री इथे आहेत, माननीय राज्यमंत्री आहेत। मला जे वाटतं की बा एकही ग्रॅम कुठलाही अंमली पदार्थ येऊ शकत नाही जर पोलिसांनी ठरवलं तर पोलीस तसं, नागपूर पोलीस तसं ठरवणार आहेत का? नमय शेवटचं। आणि माननीय अध्यक्ष महोदय, अमरावती असेल, बाजूला छिंदवाडा असेल, तिकडे पांढुर्णा असेल, संसर असेल, याच्यातनं मोठ्या प्रमाणात गुटखा, सेंटेड तंबाखू येणं सुरू आहे। मागे अमरावतीत मोठ्या धाडी पडल्या, पण नंतर त्या बंद झाल्या। तर त्या बाबतीतही आपण काही कारवाई करणार आहोत का? आता कुठली केस पकडल्यानंतर पोलिसांना स्पष्टपणे सांगितलं आहे की नुसती ती केस चार्जशीट करून चालणार नाही, त्याचे फॉरवर्ड लिंकेज आणि बॅकवर्ड लिंकेज देखील शोधून काढले पाहिजेत। आणि एक गोष्ट त्यांनी जी सांगितली, ह्या गोष्टीमध्ये खरं म्हणजे हे माझं देखील मत आहे की जर एखाद्या अशा प्रकारची घटना होते आहे तर ती पोलिसांना माहिती पाहिजे। आणि जर ती माहिती होत नसेल तर कुठेतरी काही ना काही प्रमाणात हा इनकॉम्पिटन्स आहेच। आणि म्हणूनच आपण या संदर्भात झिरो टॉलरन्सची भूमिका घेतलेली आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा अशा पद्धतीनं ज्यांचं डायरेक्ट इनडायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट मिळालं त्या पोलिसांना आपण सस्पेंड न करता थेट बडतर्फ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि भविष्यातही अशा पद्धतीनं डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली जे पोलीस या ड्रग्सच्या केसेसमध्ये त्या ठिकाणी इन्व्हॉल्व दिसतील किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असं दिसेल त्यांना या ठिकाणी बडतर्फ करण्यात येईल।